मुख्यमंत्री विजय हे मोदी सरकारला भिडले. त्याचं कारण म्हणजे स्मार्ट मीटरचा मुद्दा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक लोकांच्या घरी स्मार्ट मीटर लागले आणि त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोकांना पूर्णपणे लुटलं जातंय, अशा अनेक लोकांच्या तक्रारी देखील आल्यात. विशेष म्हणजे हे स्मार्ट मीटर महाराष्ट्रामध्ये बळजबरीने लोकांच्या घरी बसवलं जातंय. पण तमिळनाडूमधील मुख्यमंत्री विजय मात्र स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाच भिडलेत. विजय यांनी केंद्र सरकारचंही ऐकलं नाही. कारण की मुख्यमंत्री विजय यांचं असं म्हणणं आहे, स्मार्ट मीटर बसवणं म्हणजे जनतेवरती आर्थिक भार पाडणं. आणि आपल्या इकडे मात्र 2 दिवसा अगोदर ते घोषणा करण्यात आली, सरसकट सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर बसणार आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी नेमकं असं काय केलं? तमिळनाडूमध्ये कोणत्याही घरी स्मार्ट मीटर बसणार नाही, मग महाराष्ट्रामध्ये का बसवले गेलेत? का मुख्यमंत्री विजय हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे ठरत आहेत? स्मार्ट मीटरबद्दल विजय यांनी विरोध कसा केला तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असेल तर तिथे फॉलो नक्की करा. एका राज्याचा मुख्यमंत्री असा निर्णय घेतोय ज्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पावरती प्रश्नचिन्ह उभा राहतोय. केंद्र सरकार ज्याला वीज क्षेत्रामध्ये सर्वात मोठी सुधारणा म्हणते, त्याच निर्णयाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री विरोध करतायत. आणि या निर्णयामागं कारण काय? जनतेच्या खिशावरती पडणारा भार. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जागेवरती स्मार्ट मीटर बसवण्यात आले. पण या स्मार्ट मीटरमधून असं झालंय, ज्या ठिकाणी आपल्याला 500 रुपये बिल यायचं किंवा 200 रुपये बिल यायचं किंवा 800 रुपये बिल यायचं, ते लाईट बिल आता दुप्पट झालंय. म्हणजे आपल्याला 2000 बिल येतंय, 2500 बिल येतंय, 3000 बिल येतंय. आपल्याला सांगताना सांगितलं गेलं होतं, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लाईट बिल कमी होईल, जास्त लाईट बिल येणार नाही. पण आता लोक म्हणू लागली आहेत, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोकांना लुटलं जातंय. आणि आता 2 दिवसापासून एक सूचना देण्यात आली, सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं आहे. आपल्यामधील बरीचशी लोक अशी असतील ज्यांनी स्मार्ट मीटर बसवलंय, त्यांना लाईट बिल अगोदर कमी यायचं, पण आता दुप्पट लाईट बिल येतंय. आणि हा निर्णय आता लोकांवरती जबरदस्तीने थोपवला जातोय, असं लोकांचं म्हणणं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्मार्ट मीटरचा उल्लेख करतात. ते म्हणतात, प्रत्येकाच्या घरोघरी स्मार्ट मीटर लागणार. स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल कमी होईल, जास्त लाईट बिल लोकांना येणार नाही. पण इथेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय हे स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये असा निर्णय घेतलाय ज्यामुळे केंद्र सरकारलाही धक्का बसलाय. सर्वात अगोदर हे समजून घ्या, या स्मार्ट मीटरची कल्पना आली तरी कुठून, आणि त्यानंतर पाहू मुख्यमंत्री विजय नेमकं काय म्हणालेत. केंद्र सरकारने RDSS अंतर्गत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली. केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश होता, वीज कंपन्यांचं होणारं नुकसान कमी होईल, वीज चोरी करणं थांबेल, बिलिंगमध्ये पारदर्शकता येईल आणि ग्राहकांना डिजिटल सुविधा उपलब्ध होतील. अगोदर जे मीटर होते त्यामध्ये व्यवस्थित सर्व काही चालत होतं, घरोघरी जाऊन रीडिंग घेतली जात होती. पण आता हे स्मार्ट मीटर बसवल्यापासून रीडिंग घेणं देखील कमी झालंय. काही ठिकाणी तर असं आहे, ज्या पद्धतीने आपण मोबाईलवरती रिचार्ज करतो त्याच पद्धतीने आपण रिचार्ज करून वीज वापरू शकतो. आता एक कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेत तेही समजून घ्या. जेनियस पॉवर, HPL इलेक्ट्रॉनिक्स, अदानी एनर्जी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. केंद्र सरकार दावा करते, जेव्हापासून स्मार्ट मीटर बसवलेत तेव्हापासून बिल वसुली वाढली, वीज चोरी होण्याचे प्रमाण कमी झाले आणि जनतेला देखील लाईट बिल कमी येऊ लागले. तर हे म्हणतंय कोण? केंद्र सरकार, अर्थात राज्य सरकार. पण लोक स्पष्टपणे सांगतायत, स्मार्ट मीटर बसवल्यापासून लाईट बिल जे आम्हाला कमी यायचं त्या जागेवरती आता दुप्पट लाईट बिल येतंय. म्हणजे सरकारने आम्हाला काय सांगून स्मार्ट मीटर बसवले? खोटं सांगून बसवलंय का? तुम्हाला अगोदर सांगण्यात आलं लाईट बिल कमी येईल, आता लाईट बिल कमी येण्याऐवजी दुप्पट कसं काय येतंय? याच पार्श्वभूमीवरती तमिळनाडूमध्ये देखील स्मार्ट मीटरचा मुद्दा चर्चेत आला. केंद्र सरकारचं म्हणणं आहे, देशामधील सर्व राज्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवायचं. पण मुख्यमंत्री विजय मात्र केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय स्मार्ट मीटरच्या बाबतीत त्याच्या विरोधात गेलेत. त्यांचं म्हणणं आहे, कोणतीही योजना लागू करण्यापूर्वी त्या योजनेचे लोकांच्या जीवनावरती किती परिणाम होतील हे तपासणं गरजेचं आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जावा. जनतेवरती आर्थिक भार पडेल. त्यामुळे सांगितलं जाते, मुख्यमंत्री विजय यांनी असा निर्णय घेतलाय, तमिळनाडूमध्ये कुठेही स्मार्ट मीटर बसणार नाही. त्यांनी लगेचच निर्णय घेतला, जनतेवरती जबरदस्तीने कोणताही निर्णय लादला जाणार नाही. आपल्याला सर्वांना हा निर्णय एकदम साधारण वाटत असेल, पण हा साधारण निर्णय नाहीये.
कारण की केंद्र सरकारच्या भूमिकेवरती मुख्यमंत्री विजय यांनी प्रश्न उपस्थित केलेत. मुख्यमंत्री विजय यांचं म्हणणं आहे, अगोदर 10 घरांवरती टेस्टिंग करा, 1 वर्षभर ती टेस्टिंग चालायला हवी. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लाईट बिल किती येतंय, जास्त येतंय का कमी येतंय, लाईट बिल जर नियंत्रणामध्ये येत असेल, नेहमीसारखं येत असेल, तरच स्मार्ट मीटर बसवण्याचा आम्ही निर्णय घेऊ. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय झालं, कित्येक जणांच्या घरी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले गेलेत आणि सरकार सांगते जनतेच्या निर्णयानुसार स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत. पण लोक म्हणतायत आम्ही महावितरण कंपनीला कधीही सांगितलं नाही आमच्याकडे स्मार्ट मीटर बसवा. महावितरण स्वतःहून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहे. याच दरम्यान महावितरणकडून एक संदेश जारी झाला, येणाऱ्या 48 तासामध्ये सर्वांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जातील. लोकांनी याचा विरोध केला. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे असं म्हणत त्याचा निषेध केला. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अकोला, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणावरून स्मार्ट मीटरचा विरोध होऊ लागला. काही लोकांनी तर महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन देखील केलं. सरकारने जनतेचा विरोध लक्षात घ्यावा. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे योग्य नाही. तात्काळ स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द केला जावा. लोकांनी सरकारवरती आरोप केला आहे, स्मार्ट मीटर बसवणं म्हणजे लोकांच्या फायद्यासाठी नाही, उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे स्मार्ट मीटर बसवलं जाते. यानंतर मात्र महावितरण कंपनीने सांगितलं, स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. पण बऱ्याचशा लोकांच्या घरी हे स्मार्ट मीटर बसवले गेले, त्याचं काय होणार? म्हणून तर या ठिकाणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री हे इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या निर्णय घेण्याच्या बाबतीत वेगळे ठरतात. त्यांनी केंद्र सरकारच्या योजनेचा स्पष्टपणे निषेध केलाय. ते म्हणाले, आम्ही तमिळनाडूमध्ये कुठेही स्मार्ट मीटर बसवणार नाही. लोक आता म्हणतायत हाच निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी का घेतला नाही. अधिवेशनामधून तर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्मार्ट मीटरबद्दल उल्लेख केला होता, स्मार्ट मीटरचं कौतुक देखील केलं होतं. पण लोकांची इच्छाच नाही आहे स्मार्ट मीटर बसवण्याची, तर जबरदस्तीने स्मार्ट मीटर का बसवलं जातंय असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांनी हा देखील आरोप केला, सरकार जाणून बुजून अशा प्रकारच्या योजना आणतात, त्यामधून लोकांचे पैसे जाणून बुजून लुटले जातील. जसं की आत्ताच काही दिवसा अगोदर एक योजना आणली होती. ती योजना होती HSRP नंबर प्लेटबद्दल. केंद्र सरकारचा निर्णय होता, राज्य सरकारचा निर्णय होता, 2020च्या अगोदरच्या सर्व गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक राहील आणि त्यासाठी 1500 रुपये देखील आपल्याकडून घेतले गेले. लोकांचं यामध्ये म्हणणं होतं, जर ही सरकारची योजना होती तर नंबर प्लेट फ्री द्यायला हवे होते. त्याच नंबर प्लेटच्या माध्यमातून कित्येक कोटी रुपये जमा केलेत. आता आपणच सांगा, मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूमध्ये स्मार्ट मीटरबद्दल जो निर्णय घेतलाय तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होऊ शकत नाही का? आपल्यातील किती लोकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवलं आहे, ज्यांना अगोदर लाईट बिल कमी यायचं, आता मात्र दुप्पट लाईट बिल येतंय. नाही, ते केवळ स्मार्ट मीटर बदलल्यामुळं. आपल्याला वाटतंय का स्मार्ट मीटर योग्य आहे? खरंच जनतेवरती जाणून बुजून हा स्मार्ट मीटरचा मुद्दा लादला जातोय का? यामधून खरंच ग्राहकांचा फायदा होतोय की एखाद्या कंपनीचा फायदा केला जातोय? या सर्व मुद्द्यावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.